नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. अनेक दिवसांपासून आपण त्या बिग बॉस मराठीचं सगळं ते काय काय ऐकतोय, अनेक जण पाहतोय. मी देखील वैयक्तिक पाहायला लागलो एका महत्त्वाच्या माणसांपासून, ते म्हणजे ते सूरज चव्हाण. आणि त्यांची मी जेव्हा सगळ्या गोष्टी ऐकल्या किंवा बिग बॉस मध्ये आल्यानंतर तो व्यक्ती महाराष्ट्रभर पोहोचला आणि त्यांची सगळी ती जीवनक्रम आणि ते कसे आले आणि काय आले याबद्दल आपण सर्वांनी ऐकलं. त्याच्यामुळे मला देखील उत्सुकता लागली. मी देखील ते गोष्टी पाहायला लागलो. मुळात म्हणजे जास्त टीव्ही न पाहणं असं माझं वैयक्तिक असतं. मी नाही जास्त या गोष्टी पाहत, पण मी ते पाहतोय, रोज पाहतोय. आणि आता अक्षरशः म्हणजे कधी लागते असं होतं. पण या सगळ्या गोष्टी होत असताना मला काही गोष्टी बोलायच्या आहेत. स्वतःला वाटलं असं की बोललं पाहिजे म्हणून ही मी जाणून बुजून व्हिडिओ बनवतोय. पहिली गोष्ट म्हणजे येऊया आपण प्रत्येकाकडे वैयक्तिक येऊया. बिग बॉस म्हणजे अगदी 100 दिवस ते राहायचं असतं. मग तिथं ते टास्क काय देतात, खेळायचं, मग त्यातून खेळायचं. 2 टीम असतात. म्हणजे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पुढं कसं होतं. ते नॉमिनेट होतात, मग एक जण बाहेर जातोय, मध्येच 2-3 जण परत आत येतात. मग शेवटला जो कोणी विनर असेल ते होतो. पण या सगळ्या पद्धतीमध्ये घरामध्ये काय दाखवायचं असतं, बाबा तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे खेळताय, तुम्ही कसे वागताय, तुम्ही कसे त्या गोष्टी टॅकल करताय, कसं ते सगळं सावरताय आणि कसं घरामध्ये सर्वांसोबत राहताय. त्यातून जनता ठरवत असते, जनतेच्या हातात असते हे. म्हणजे अशी ती सिस्टम बनवली आणि जनता ठरवत असते की या बिग बॉस मध्ये कोण जिंकणार. तसंच सध्या महाराष्ट्रभर सगळीकडे असं कोणी नसावं जो हा शो पाहत नसावं. त्याच्या आधी अनेक जण पाहत नव्हते, कोणाला जास्त त्यात इंटरेस्ट देखील नव्हता. पण या वेळेला काही वेगळी लोक आल्यामुळं, छोटी मोठी स्तरावरची लोक घेतल्यामुळं त्याच्यामध्ये उत्सुकता फार मोठ्या प्रमाणात वाढली. सगळ्यात येऊया पुढे हळूहळू. सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे तो अरबाज नावाचा एक मुलगा आहे. तो अरबाज कोण आहे मी त्याची माहिती काढली. तो महाराष्ट्रातला आहे. अनेक जण म्हणतात त्याला मराठी येते. संबंध काय त्याला घेण्याचा? एखाद्या मराठी पोराला घ्यायचं, त्याचं आडनाव मराठी आहे, त्याला घ्यायचं ना. काय अरबाज आणि बिरबाज हे काय बाहेरचे करायचे? तो काय त्याचा संबंध? म्हणजे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष ते कोण कीर्तनकार आले होते त्यांनी केला, तर त्याचं वाचा नाही फुटली त्या पोरग्याची, नाही वाचा फुटली. मग ज्यांना तुमच्या मराठी विषयी, ज्यांना तुमच्या मराठी संस्कृतीविषयी, तुमच्या सगळ्या गोष्टींविषयी जर त्यांना काय पडलेलंच नाही, तर त्यांना एखाद्या मराठी शो मध्ये घेऊन कशाला या सगळ्या गोष्टी करायच्या? या पहिला माझा जाहीर निषेध आहे या त्या पोरावर. म्हणजे तो वैयक्तिकरित्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने पहिला त्याला हाकलून द्यावा बाहेर, पहिला त्याला हाकलून द्यावा. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची ती मैत्रीण कोणती निक्की तांबोळी म्हणून आहे, तिचं तर उत्मात किती आहे. काय ती तिच्या सोबत तिची जान्हवी काय तिचं काय, म्हणजे त्यांचं वागणूक कसं आहे, कशा वागतात त्या, किती उर्मटपणे त्यांच्या सगळ्या गोष्टी चालल्यात त्या समोरच्या मुलांवरती. मग या सगळ्या गोष्टींना कुठेतरी म्हणजे ती जान्हवी तर मुलाची आई आहे. मला कळलं तेव्हा मी धक्का बसला मला की अशी काय म्हणलंय बारक्या पोरासारखी करते, आई आहे ती. आणि तिचं वागणं वगैरे या सगळ्या गोष्टी ठीक आहे, तो खेळ आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण तिथं समजतंय की माणूस कसा आहे. मी आता वैयक्तिक त्या शो बद्दल बोलतोय, मला काय कोणाची घेणं देणं नाहीये. बहुतेक ते त्यांच्या जीवनात तसे नसावेत देखील, खेळापुरता असावेत देखील. पण त्या शो मध्ये त्या ज्या काही दोघी जणी करतायत ते अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे अगदी दुसऱ्यांना हिनवण्यापासून असो, दुसऱ्यांचं म्हणजे त्या वर्षाऊस गावकरांना तर ती काय म्हणली, तुम्हाला चित्रपटाचे पुरस्कार काय चुकून दिले हे केलं. अरे ज्या वर्षाऊस गावकरांनी जेवढं काम केलं ना, तेवढं तुझ्या स्वप्नात देखील तू पाहिलं नसशील. त्याच्यामुळे कुठे काय, कारण तिच्या बोलण्यातून समजते की ती 100% उर्मट आहे. मग ती घरी कशी वागते देव जाणे तिच्या आईला. आणि त्या दोघांच्या बरोबर ते आपलं झाडभरचं पुढारी, त्याला कोणी पुढारी केला त्याला माहित नाही आपल्याला. ते कुठं कोण झालं त्याला पुढारी केलं, कोणी म्हटलं, कोणी त्याला लावला, कोणी लेबल पुढारी. काय ते 1-2 भाषणं ठोकली त्या अजित पवारांच्या स्टेजवरनं. अरे त्याला अक्कल आहे का? ते कोण आहे ते पुढारी फेडारी? हाय एवढंच. म्हणजे तो पुढारी सांगत होता की गौतमी पाटील महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवत आहेत आणि मग तू इथं निक्कीच्या सोबत जे काही चाळे करतोस ते चालतंय महाराष्ट्राला. म्हणजे असले कोणतरी फालतूक लोक भरून ठेवलेत आणि त्यांचे हे खरे चेहरे दिसत आहेत. माझं तर वैयक्तिक मत आहे. तुम्हाला राहिली इकडची टीम, इकडच्या टीम मध्ये अनेक जण चांगले खेळत आहेत. मग ती अंकिता असो, तो कोल्हापूरचा धनंजय दादा असो, अनेक जण चांगली खेळत आहेत. आता तो खेळाचा भाग आहे. मी तर त्यांच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक गोष्टींवरती येणार नाही. पण एक महत्वाचं नाव मी घेतो वैयक्तिक, ते म्हणजे तो दाढीवाला, तो बिल्डर वैभव. तो त्या अरबाज सोबत या पोरांवरतीच दादागिरी करतोय. त्या सूरजला काय बोलतोय, नासक्या काय बोलतोय, अरे तू कसाच आहेस आणि असाच आहेस आणि तसाच आहेस. 100% मी तुम्हाला सांगतो, हे बिग बॉस संपल्यानंतर तो बाहेर आला की 100% तो कुठं ना कुठेतरी मार खाणार, म्हणजे खाणार महाराष्ट्रातल्या लोकांचा 100% खाणार तो. कारण त्याचं जे सगळी गद्दारीन घाणेरडीन त्या तो आहे ना अरबाज कोण, त्याच्या मागणं जे बळबळ करतंय या पोरांना दमदाटी करतंय, ते 100% कुठं ना कुठेतरी फटके खाणार आणि त्याच्या हाताने त्यानं त्याचं नाव खराब करून टाकलं. आता मी ही व्हिडिओ बनवतो कारण मला अनेक जण सांगतात तुम्ही बिग बॉसवर बोला, म्हणून जरा म्हणलं 10-15 दिवस पाहूया नक्की काय असतं ते समजून घेतलं, सगळ्या गोष्टी पाहिल्या, त्याच्यानंतर मी ही व्हिडिओ बनवतोय. त्याच्यामुळे हे असे कंटेस्टंट आहेत. आता पुढे अजून कोण येतंय, काय होतंय, कोण जिंकतंय, पण सूरज खरोखर अप्रतिम. म्हणजे ज्यानं एका त्या मुलामुळं संपूर्ण महाराष्ट्रातली लहान सहान म्हातारी कोतारी सगळी पोरं किंवा सगळी माणसं ते बिग बॉस नावाचा शो पाहतात. ते फक्त आणि फक्त श्रेय जातं त्या सूरजला. म्हणजे अत्यंत साधा मुलगा आहे, त्याला कशाचा गर्व नाही, काही नाही. त्याने असला झगमगाटपदी पाहिला नाही. म्हणजे तो किती लाजत होता की काय बाबा हा शो कसा करेन मी, काय करायचंय काय, त्याला काहीही माहित नाहीये.
काही माहित नाही. जे काम दिलंय ते मला असं वाटतंय की अगदी जबाबदारीने विश्वासाने पार पाडायचं, अगदी स्वच्छपणे पार पाडायचं. त्याच्यामध्ये कुठलीही मला असं वाटतं चिटिंग करायची नाही असं त्याचं एक वैयक्तिक त्याचं मत. आणि असा तो शांत छान मुलगा खरोखरच महाराष्ट्रातल्या इतर तरुणांनी त्याच्याकडून काहीतरी घ्यावं की परिस्थिती बाबांनो कशी असू द्या, लाजायचं नाही. परिस्थिती असली वाईट असली म्हणून कुठं जाऊन म्हणजे तुम्ही काय करूच शकत नाही आयुष्यात असं मनाला कधीच वाटू घेऊ नका. सूरज त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे तो इतक्या मला असं वाटतं गरीब घरातून आणि सगळा त्याचा प्रवास पाहिल्यानंतर अनेक लोक त्याला हसायची हो. त्याच्या ते व्हिडिओज आणि त्या येडे चाळे करायचा तो, अनेक लोक हसायची त्याला. पण आज तोच अनेकांच्या डोळ्यांमध्ये आदर्श म्हणून या सगळ्या गोष्टी पाहतो. आणि त्यानं या बिग बॉस नावाचा शो मराठी माणसाच्या अगदी मी म्हणतो गावागावापर्यंत खेड्याखेड्यापर्यंत पोहोचवला, तो म्हणजे हा सूरज चव्हाण. तर असं काय ते बिग बॉसच्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि माझं वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्रानं त्या सूरजच्या पाठीमागे उभं राहावं. त्याला आर्थिक मदत देखील होईल, त्यातून पैसे पण मिळतात, काहीतरी फायनलला गेल्यानंतर पैसे मिळतात. जर त्याला पैसे मिळणार असतील तर निश्चित महाराष्ट्रानं, मी देखील या गोष्टीकडे कटाक्षानं लक्ष देतोय की त्याला कधी ना कधीतरी माझं मतदान जाईल, तुमचं देखील जाऊ द्या. आणि त्या बिचाऱ्याला कुठेतरी 4 पैसे मिळू द्या, त्याला कुठेतरी महाराष्ट्रात एक नवी ओळख मिळू द्या. कारण जे चांगलं असेल त्याला पुढे आणण्याचं काम आपण एक चांगले सुजाण नागरिक म्हणून आपण करायचं. मग तो शो कुठलाही असो. ते अनेक जण म्हणतात रिकाम टेकड्यात म्हणून त्या बिग बॉस मध्ये जातात, असोच ना, काही का असे ना, खेळच आहे ना तो, शेवटी काहीतरी उभं केलंय त्याच्यामध्ये, पण ते त्यांच्या जीवावर खेळतायत. ते रिकाम टेकडे तर तुम्ही जा, मग तुम्हाला बोलवलं तर तुम्ही जा रिकाम टेकडे. असे तुम्ही आपल्या आयुष्यात चालू रोजचं बिग बॉस चालूच आहे घरात. मग या सगळ्या गोष्टी असताना कुठेतरी आपली मुलं पुढे जात आहेत, काहीतरी त्यांना ओळख मिळते. तर सूरज सारख्या मुलाच्या पाठीमागे तुम्ही निश्चिंत नक्की उभे राहा, एवढंच मला तुम्हाला सांगायचं. बाकी तुमच्या काही कमेंट्स असतील तर आवर्जून करा, मी रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेन.